हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. मागचा व्हिडिओ आपण PCOD किंवा PCOS याच्याबद्दल केला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना असं खटकलं की खूप स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. पण या ठिकाणी आपल्याला जे खरे प्रॉब्लेम आहेत त्याला पिनपॉईंट करावंच लागतं आणि ते पिनपॉईंट केल्याशिवाय आपण एखादा आजार बरा करू शकत नाही. इथं माझा प्रयत्न आहे की होमिओपॅथी थ्रू, चांगल्या काउन्सिलिंग थ्रू आपल्याला कुठलाही आजार पूर्णपणे बरा करायचा आहे. त्यामुळे PCOD असू दे, PCOS असू दे, थायरॉईड असू दे, कोणताही प्रश्न असू दे, कोणताही आजार असू दे, आपल्याला तो मुळापासून बरा करायचा आहे. आणि जेव्हा आपण मुळापासून बरा करायचं म्हणतो तेव्हा पेशंट आणि डॉक्टर या दोघांच्या समन्वयानं आणि दोघांच्या प्रयत्नानंच तो आजार पूर्णपणे बरा होतो. एकटे डॉक्टर किंवा एकटे पेशंट दोघंही एकटे काही करू शकत नाही. तर PCOD पूर्णपणे बरा होऊ शकतो, हो पूर्णपणे बरा होतो. PCOSसाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यायला लागते, पण मी माझ्या अनेक मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं आहे की तुम्हाला थोडेसे सिम्पटम दिसायला लागल्यानंतर तुम्ही जर लगेच डॉक्टरांना भेटला, लगेच तुमच्या आहारामध्ये, अन्नामध्ये, सगळ्यामध्ये जर बदल केला तर ती स्टेज PCOS ह्या स्टेजला जात नाही, ज्याच्यामध्ये मल्टिपल ऑर्गन तुमचे इन्व्हॉल्व होतात, त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन वाढतात, ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराचं डॅमेज जास्त होतं. तर ह्या गोष्टी आपण लवकरात लवकर कन्सल्टिंग करून, लवकरात लवकर आपल्यात बदल करून ह्या गोष्टी पुढच्या पण टाळू शकतो आणि असलेला PCOD पूर्णपणे बरा करू शकतो. तर मी तुम्हाला टिप्स देणार आहे की जी कुठलीही स्त्री कितीही बिझी असू दे, कितीही वर्किंग असू दे, छोटं बाळ असू दे, कुठल्याही स्टेजची एखादी गर्ल म्हणजे मेनार्केपासून मेनोपॉजमध्ये ह्या आजारानं त्रस्त असेल तर ह्या टिप्स ती फॉलो करू शकते. आता पहिलं टिप आहे मोबाईलच्या बाबतीत. त्या मोबाईलचा आपण वापर करून घ्यायचा आहे, मी प्रत्येक वेळी सांगते. तर सगळ्यात पहिला काय करायचं आहे, खूप छान सोपी गोष्ट. तुम्हाला जेव्हा वाटत असेल की जेव्हा तुम्ही फिटेस्ट होता, जेव्हा तुम्ही हॅपीएस्ट होता, की तुमचा एक असा छान फोटो की त्याच्याकडे बघितल्यावर तुम्हाला वाटतं अरे मला परत असं व्हायचं आहे, तो फोटो तुमच्या स्क्रीनवर लावा, लॉक स्क्रीनवर लावा. जेव्हा जेव्हा मोबाईल तुम्ही हातात घ्याल तेव्हा तुम्हाला तो फोटो दिसायला पाहिजे. हा फोटो काय करतो, हा फोटो तुम्हाला तुम्ही काय होता आणि तुम्ही परत तसं होऊ शकता यासाठी मोटिवेट करतो. दुसरी गोष्ट, जेव्हाही तुम्ही मोबाईल उघडाल, जेव्हा तुम्ही यूट्यूब उघडाल, इन्स्टा उघडाल, फेसबुक उघडाल, तेव्हा पहिली गोष्ट तुम्ही सर्च करा, यूट्यूबवर जावा, पहिली गोष्ट तुम्ही सर्च करा PCOD रिव्हर्सल, वेट लॉस रिव्हर्सल किंवा ट्रान्सफॉर्मेशन किंवा फिटनेस जर्नी, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही सर्च करा. स्किन केअर, हेअर केअर, ह्याच्याशी रिलेटेड ज्याही गोष्टी आहेत त्याची तुम्ही ठरवा की नाही मी रोज 2 तरी व्हिडिओ ह्याच्याशी रिलेटेड बघणार. आपल्यासारख्या स्त्रिया असतात ज्या आपल्यासारख्याच बिझी असतात, आपल्यासारखेच व्याप असतात त्यांच्याभोवती, पण तरीही त्या स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. आणि जेव्हा आपण रोज अशा चांगल्या गोष्टी बघतो तेव्हा आपल्यालाही मोटिवेशन मिळतं की आपणही अशा चांगल्या गोष्टी करू शकतो. तिसरी गोष्ट आहे रिमाइंडर किंवा टायमर तुमच्या मोबाईलमध्ये लावा. प्रत्येक 1 तासातली 5 मिनटं. आता साधारण आपण समजा जर 16 तास किंवा अगदी 12 तास जरी आपण म्हणू दिवसाचे, तर 12×5 = 60 मिनटं. प्रत्येक तासाची शेवटची 5 मिनटं किंवा कुठलीही 5 मिनटं तो अलार्म वाजला की तुम्हाला वॉक करायचं आहे, तुमचं आवडतं गाणं लावा. तुम्ही हेडफोन लावा, फुल व्हॉल्यूममध्ये लावा, कसंही लावा, तुमचं आवडतं एक गाणं छान लावायचं आणि त्याच्यामध्ये घरातल्या घरात तुम्ही वॉक करा. मी तुम्हाला कुठेही बाहेर जायला सांगत नाही आहे. घरातल्या घरात 5 मिनटं कंटिन्युअस टायमर लावून 5 मिनटं वॉक करायचं आहे. सकाळी उठल्या उठल्या जर 15-20 मिनटं तुम्हाला छान वर्कआउट करायला जमलं, अगदी सिम्पल जॉईंट स्ट्रेचिंग, प्रत्येक जॉईंटचे व्यायाम असतात, ते जरी तुम्ही 10 मिनटं केले आणि दिवसभर हा 1 तास व्यायाम केला तर प्रत्येक वेळी तुमच्या बॉडीला तुम्ही स्टिम्युलेट करताय. तुमच्या बॉडीची जे टॉक्सिन्स बाहेर काढण्याची प्रक्रिया असते त्याला तुम्ही स्टिम्युलेट करताय आणि त्याच्यामुळे बॉडी हळूहळू क्लीन होत जाते. ठीक आहे, ह्या 3 गोष्टी झाल्या मोबाईलच्या. चौथी गोष्ट आहे, मोबाईलवर अजिबात कोणत्याही रेसिपीचे, कोणत्याही खाण्याचे, कोणत्याही गोष्टीचे व्हिडिओ बघायचे नाही. ह्या गोष्टी सायकोलॉजिकली आपल्याला हॅम्पर करतात. आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये काय आहे, पण बघा तुम्ही, हे तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा. कारण आम्ही सायकोलॉजीमध्ये हे बघतो की आपण जे सतत गोष्टी, आपण जर रोज पाणीपुरीचे 2-3 व्हिडिओ बघितले किंवा चित्र बघितलं तर आपल्याला वाटतं आज मला जाऊन पाणीपुरी खायला पाहिजे आणि ती क्रेविंग आपल्यामध्ये डेव्हलप होते. त्यामुळं उगाचच बिनकामाचे, रेसिपीचे, खाण्याचे व्हिडिओ अजिबात बघू नका. आपला मोबाईलचं कंट्रोल आपल्या हातामध्ये पाहिजे आणि त्या डिव्हाइसचा वापर आपण आपल्या बेटरमेंटसाठीच करायला पाहिजे. तर हा झाला मोबाईलचा यूज. दुसरी गोष्ट आहे खाणं आणि पिणं. आता पिण्यामध्ये काय आहे, पाणी. पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक स्त्रीनं केलं तरी चालेल. उन्हाळ्यामध्ये 1 लिटरची तुमची मोठी बॉटल घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचा, छोटा चमचा सब्जा टाका. सब्जा बिया मिळतात
त्या सब्जा बिया टाका आणि एक लिंबाची फोड त्याच्यामध्ये टाकून द्या. हे काय करतं तर सब्जामध्ये भरपूर फायबर असतात, त्यामुळे आपल्याला एक पोट भरल्याची फिलिंग असणं आणि हायड्रेटेड आपण राहिलं की सतत जे काही छोटं मोठं क्रेविंग होतं, हे तोंडात टाक ते तोंडात टाक, की ज्याच्यामुळं आपल्याला इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो आणि जो मूळ कारण आहे PCODचं ते कॉज आपण बाजूला करतोय फक्त हे पाणी पिऊन. त्यामुळे तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे. दर तुम्हाला जेव्हा तहान लागेल तेव्हा, किंवा अगदी सोपं जेव्हा तुम्ही वॉशरूमला जाऊन याल तेव्हा तुम्हाला ह्याच्यातलं काही 2 घोट 3 घोट जे काही पाणी जाईल हे पाणी प्यायचं आहे. दिवसातनं 2 कमीत कमी बाटल्या करा. तुमची जास्त तहान असेल तर जास्त प्या. एक्सेसिव्ह वॉटर इंटेक नको आहे आपल्याला. जितकी तहान आहे तेवढं पाणी पण मिळायला पाहिजे, डिहायड्रेशनमध्ये नको. कारण बऱ्याच वेळा स्त्रियांना तहान लागलेली असते पण त्यांना वाटतं भूक लागली म्हणून त्या काहीतरी खातात आणि ते अननेसेसरी आपल्या शरीरामध्ये जमा होतं. आता आहाराच्या बाबतीत म्हटलं तर अनेक वेळा सांगितलेलं आहे की प्रोटीन आणि फायबर रिच आपलं डाएट पाहिजे. आपण हे करू शकतो, आपण जर ठरवलं तर डेफिनेटली करू शकतो. तुम्ही आठवड्यातल्या 1 दिवसातलं एक मील तुमचं आवडतं ठेवा, की जेव्हा तुम्हाला एखादी जंक फूड किंवा एखादं काही बाहेरचं चाट ह्या पद्धतीच्या गोष्टी, कारण स्त्रियांना चटपटीत गोष्टी खायला आवडतात, ते त्यांची हॉर्मोनल नीड असते. असं नाही की त्या मुद्दामून करतात, ती खरोखर त्यांची नीड असते. पण आठवड्यातला 1 दिवस तुम्ही ठेवा की ह्या एका मीलला मी हे माझं आवडतं खाणार, बाकी पूर्ण आठवडा मी माझ्या शरीरासाठी, माझ्या आरोग्यासाठी, माझ्या बेटरमेंटसाठी मी ठेवणार. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तुम्ही ब्रेकफास्ट छान करा आणि तुम्ही लंच छान करा. त्याच्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर घरामध्ये फक्त तुमच्यासाठी सेल्फ केअर, फक्त तुमच्यासाठी चिरमुरे असतील, मखाणे असतील, फुटाणे असतील, ह्या गोष्टी ज्या तुम्हाला छान प्रोटीन देतात, छान फायबर देतात आणि आपल्याला काही हार्म नाही करत, अशा गोष्टी तुम्ही स्नॅक्ससाठी निवडा. आता जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये बदल लगेच दिसत नाही. आज सुरू केलं आणि उद्या बदल दिसत जरी नसला तरी बदल होतोय हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात लास्ट गोष्ट एक्सरसाइज, ती तुम्हाला सांगितली मी, दर तासाला 5 मिनटं. आणि आपल्याला PCOSमध्ये किंवा PCODमध्ये स्पेसिफिकली ओटीपोट जे म्हणतो आपण किंवा पेल्विक एरिया म्हणतो, तो एरिया जास्त ॲक्टिवेट करायला लागतो, तिथले मसल्स आपल्याला जास्त ॲक्टिवेट करायला लागतात. मग आपल्याला ह्याच्यासाठी अगदी सोपा एक्सरसाइज म्हणजे काय आहे, पायऱ्या चढणे उतरणे. आता आपलं जर वजन वाढलेलं असेल, आपल्याला तेवढं जमत नसेल तर आपण सोपी गोष्ट काय करू शकत असतो, आपण जर 6व्या मजल्यावर राहतो तर लिफ्टमधनं 5व्या मजल्यावर उतरायचं, 1 मजला चढून जायचं. खाली उतरताना जर शक्य असतील तर सगळे मजले उतरून जायचं, किंवा अगदी ग्राउंड फ्लोअरवर न उतरता 2nd फ्लोअरवर उतरणं, 3rd फ्लोअरवर उतरणं आणि तिथून स्टेप्स घेणं, ह्या गोष्टी तुम्ही सुरू करू शकता. ह्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो. आणि जेव्हा तुम्ही अशी छान लाईफस्टाईल, याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. कुठल्याही स्त्रीनं विचार करा, ह्या गोष्टी करणं अवघड आहे का, याच्यातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही, मला जमणार नाही, मला वेळ नाही, याच्यातली एकही कारण देऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय होतं, तुमचं एकतर माइंडसेट छान राहतो, मी माझ्यासाठी काहीतरी करते, मी बरं होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करते, हा एक कॉन्फिडन्स, हा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या स्वतःवर येतो. आपल्याला लक्षात येतं की आपली स्किन बेटर होती आहे, आपलं हायड्रेशन बेटर राहतं आहे, आपला हेअरफॉल कमी येतो आहे, आपलं पोट व्यवस्थित साफ होतं आहे, आपले पिरियड्स येतात असं वाटतं आहे, काहीतरी बदल होतो आहे. आणि हे जेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह साईन्स दिसायला लागतील तेव्हा तुम्ही जोमानं हे कराल. आणि मोटिवेशन खूप जास्त नको आहे, आज मी हे फॉलो करणार असं रोज ठरवा. आणि जेव्हा तुम्ही रोज असं कराल, तुम्ही PCOD PCOSमधनं डेफिनेटली बाहेर याल. डॉक्टरांची मदत घ्या, डायटिशियनची मदत घ्या आणि ह्या रोगातून पूर्णपणे बऱ्या व्हा. आणि कायम तुम्ही ही जर लाईफस्टाईल ठेवली तर तुमचे पुढचे सुद्धा आयुष्यातले जे कॉम्प्लिकेशन आहेत आजारपणाचे ते येणार नाहीत. तुम्ही कायमच एक छान हेल्दी लाईफ तुम्ही जगू शकता आणि स्वतःला एक पॉझिटिव्ह कॉन्फिडंट ॲफर्मेशन्स तुम्हाला मिळतात की मी ह्याच्यातून बाहेर आली आहे, मी स्वतःला बरं केलं आहे. आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला आयुष्यात बऱ्याच गोष्टी देऊन जातो. लोकांकडून केलेलं कौतुक की तू किती बारीक झालीस, तू किती छान दिसतीयेस, तुझं हेअर किती छान ग्रो झाले, तू किती छान ट्रान्सफॉर्मेशन केलंस, हे जे लोकांकडून आपल्याला ऐकायला मिळतं किंवा नुसत्या नजरेतून सुद्धा आपल्याला कळतं की ही स्त्री आधी अशी होती आणि आता ही किती छान झाली आहे, हे आपल्याला नजरेतनं सुद्धा जे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स मिळतात हे खूप मॅटर करतात. एका स्त्रीसाठी तर खूप मॅटर करतात. त्यामुळं तुम्ही जर फिजिकली फिट नसाल तर 1 लाख रुपयाची साडीसुद्धा तुमच्यावर छान दिसणार नाही. पण फिजिकली फिट असाल, स्किन छान असेल, हेअर छान असेल आणि तुम्ही मेन पॉझिटिव्ह असाल
की मी माझ्यासाठी काहीतरी करते आहे, मग अगदी 500 रुपयाचा साधा कुर्ता सुद्धा तुमच्यावर इतका सुंदर दिसेल की तुम्हाला स्वतःकडे बघून वाटेल की हां मी छान दिसते, मला छान वाटतंय आणि मी माझ्यासाठी प्रयत्न केले, मी करत राहणार आणि मी ह्याच्यातून बाहेर पडणार. तर डॉक्टरांच्या मदतीनं तुम्ही ह्याच्यातून पूर्णपणे बाहेर येऊ शकता. त्यामुळे PCOS PCOD असेल तर डिप्रेस होऊ नका. आत्तापासून ह्या क्षणापासून सुरुवात करा आणि ह्याच्यातून बाहेर पडा. ठीक आहे. तोपर्यंत काळजी घ्या. भेटत राहू. बाय.